नमस्कार. गेल्या एक आठवड्यापासून नाशिकमध्ये लगातार पाऊस पडत आहे. गेल्या एक आठवड्यापासून नाशिकमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाने मोठा धुमाकूळ घातलेला आहे. गेल्या 3 दिवसापूर्वी पिंपळगाव येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्या पावसामध्ये व्यापाऱ्यांचे तसेच शेतकऱ्यांचे कांदे अक्षरशः पाण्याबरोबर पुरात वाहून गेले आणि पुन्हा काल संध्याकाळी इतका पाऊस झालेला आहे की पाऊस अक्षरशः रात्री 12 वाजेपर्यंत सुरू होता. या पावसामध्ये वादळी वारा इतका होता की अक्षरशः शेतकऱ्यांचे चिंचखेड येथे एका शेतकऱ्याची गायीवरती वीज पडून गायीचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. तसेच कसबे सुक्याने येथे एक 38 वर्षीय इस्मावरती वीज पडून त्या विजेमध्ये त्या विस्माचा मृत्यू झालेला आहे. त्याची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झालेला आहे. तसेच पिंपळगाव येथे व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात शेड आहे, कांदा साठवणूक करतात. तसेच व्यापारी वर्गाचे टमाटे भरण्यासाठी शेड बांधणी चालू होती. अशा व्यापाऱ्यांचे शेडचे पत्रे उडून अक्षरशः परिसरातील 2-3 किलोमीटर अंतरावरती हे पत्रे उडून पोहोचले आणि त्यामध्ये देखील अनेक शेतकऱ्यांच्या नुकसानी झाले आहे. तसेच शेतकऱ्यांनी कांदे काढणीला आलेले होते. मडकेजाम असेल, दिंडोरी असेल, तसेच चांदवड, येवला, नांदगाव या परिसरामध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. कांद्याच्या पोळी झाकून ठेवलेल्या होत्या, परंतु कांद्याच्या खालून पाणी घुसल्याने ते कांदे पूर्णतः सडून गेलेले आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे 200-300 क्विंटल पर्यंत नुकसान झालेले आहे. तसेच येवल्यामध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. लाईटच्या खांबावरती इंटरनेटच्या वायरी बांधेल असल्याने त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झाल्याने त्या वायरींना आग लागल्याने आगीचं प्रमाण इतकं मोठं होतं की यामध्ये मोठ्या प्रमाणात परिसरामध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. अशा अनेक प्रकार घडत आहे. तसेच सप्तशृंगी गडावरती पाण्याचा ओघ जास्त असल्याने गड परिसरामध्ये काही ठिकाणी दरड कोसळून एका कारचे देखील नुकसान झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याने पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. नाशिक शहरामध्ये नाशिक शहर हे कुंभनगरी स्मार्ट सिटी ओळखले जाते, परंतु या स्मार्ट सिटीचा पूर्ण बोजवारा वाजलेला आहे. पहिल्याच पावसामध्ये अवकाळी पावसाने स्मार्ट सिटीचं पितळ उघडं पाडल्याचं देखील समोर आलेलं आहे. या स्मार्ट सिटीमध्ये पूर्णतः पाणी बघवायस मिळाले. अनेक ठिकाणी पाणी साठलेलं आहे. स्मार्ट सिटी नाशिक महानगरपालिकेच्या अक्षरशः अर्ध्याच्या वर बसेस प्रवास करत असताना ह्या बस पाण्यामध्ये बुडालेल्याच्या दिसल्या. तसेच नागरिकांना देखील रस्ता क्रॉसिंग करायला सुद्धा अवघड झालेलं होतं. इतक्या प्रमाणात पाऊस झाल्याने नाशिकमध्ये काही ठिकाणी द्राक्ष बागांच्या देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर येत आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या मोठ्या नुकसानी झालेलं आहे. शेतकऱ्यांकडून अनेक ठिकाणी नुकसान भरपाईची देखील मागणी केली जात आहे. ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना भेटणार का हे देखील पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे. तसेच अनेक ठिकाणी विजा पडून ज्या नुकसान झालेलं आहे, मनुष्यहानी झालेली आहे. तसेच पशुधन देखील शेतकऱ्यांचं या विजाच्या याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे. चांदवड या ठिकाणी 5000 कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचाही एक प्रकार समोर आलेला आहे. हा सर्व प्रकार जो आहे हा घडल्याने या प्रकाराला सरकारकडून काही भरपाई देण्यात येईल का हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांकडून भरपाईची देखील मागणी होत आहे. कॅमेरा पर्सन गणेशसह अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक.